नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 ही 11 एप्रिल, 15 एप्रिल व 22 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि सदर परीक्षाचं वेळापत्रक हे बदल करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये 9 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे. हे पत्रक नेमकं काय आहे तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, प्राचार्य विभागीय विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व योजना जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा नपा नप सर्व. विषय असा आहे की समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅट अंतर्गत सन 2025-26 करता संकलित चाचणी 2 च्या शाळा भेट आयोजनाबाबत संदर्भ प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जाक्र SCART 38/16/2026 इव्हॅल्युएशन 17/68/553 दिनांक 9/3/2026. उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील 3 नियतकालिक मूल्यमापन चाचण्याचे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून 2025-26 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक चाचण्याचे नियोजन करण्यात येते. नियतकालिक मूल्यमापन चाचणी अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक 2 16 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. पॅट क्रमांक 2 चे वेळापत्रक जे आहे ते याप्रमाणे आहे. तर प्रथम भाषा सर्व माध्यमाची, त्यामध्ये इयत्ता 2री, 3री व 4थी, 5वी व 6वी, 7वी व 8वी यांचा जो पहिला पेपर आहे तो 11/4/2026 रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे गणित हा सर्व माध्यमासाठी असणार आहे आणि तो 2री, 3री व 4थी, 5वी व 6वी, 7वी व 8वी हा दिनांक 16/4/2026 रोजी होणार आहे. तर तृतीय भाषा इंग्रजी माध्यम वगळून सर्व माध्यमासाठी ही भाषा असणार आहे आणि 2री, 3री व 4थी, 5वी, 6वी, 7वी व 8वी या वर्गासाठी 22/4/2026 या दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तरी सदर कालावधीत आपण व आपल्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिनांक 11, 16 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत शाळा भेट कराव्यात. सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंक मध्ये त्याच दिवशी भरावी. संकलित चाचणी 2 च्या अंमलबजावणीबाबत सूचना. पर्यवेक्षीय यंत्रणा, मुख्याध्यापक व शिक्षक यांना संकलित चाचणी 2 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 1. संकलित चाचणी 2 ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सदरची संकलित चाचणी 2 सकाळ सत्रातील शाळांकरिता सकाळी 8 ते 11 या दरम्यान व दुपार सत्रातील शाळांकरिता दुपारी 12 ते 3 या दरम्यान घेण्यात यावी. तथापि इयत्ता निहाय दिलेल्या वेळेनुसार व वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी. यात कोणताही बदल करण्यात येऊ नये. उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधितांची व शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. वरील प्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी 2 च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात. तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांनी संकलित चाचणी 2 पूर्वी पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची ऑनलाईन बैठक घ्यावी. संकलित चाचणी 2 घेताना वस्तुनिष्ठ, पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, जेणेकरून पुढील कृती कार्यक्रम ठरवताना मदत होईल. चाचणी पत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठविणे तसेच प्रस्तावित करणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. चाचणी पत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी. जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल. चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत 1. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे. जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख
विशेष साधन व्यक्ती व विशेष तज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे. जास्त पटांच्या शाळांसाठी चाचणी वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता तालुका जिल्हा स्तरावर खालील बाबींची दक्षता घ्यावी. एक, परिवेक्षीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी शाळा भेटी करताना प्राधान्याने अधिक पटसंख्या असणाऱ्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे. तसेच ऑनलाईन बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे चाचणी योग्य पद्धतीने सुरू असल्याची नोंद करावी. चाचणी कालावधीत राज्यातील 100% शाळा भेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी. चाचणीनंतर तपासणी केलेल्या 10% उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक व प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावी. सोबत शाळा भेटची लिंक ही या ठिकाणी दिलेली आहे आणि डॉक्टर नंदकुमार बेडसे, भाप्रसे, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी हे पत्रक निर्गमित केलेले आहे. आणि यामध्ये पॅट परीक्षेमध्ये जो 15 तारखेला पेपर होणार होता याची तारीख बदलून ही 16 एप्रिल 2026 अशी करण्यात आलेली आहे.